हरियाणात सलग तिसऱ्यांदा भाजपने मुसंडी मारली। भाजपला 50 जागांवर विजय मिळाला तर काँग्रेसने 35 जागांवर आघाडी मिळवली आहे। हरियाणात भाजपला पूर्ण बहुमत मिळालं आहे। जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता आली आहे। काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने 49 जागांवर विजय मिळवला आहे तर आता ओमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री असतील। देशातील जनता नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे। पहिला विजयी सलामी हरियाणाने दिली, आता पुढची सलामी महाराष्ट्र देईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। हरियाणातील विजयानंतर मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। खासदार श्रीकांत शिंदेंनी जालन्यात ढोल वाजवून हरियाणातील विजयाचा जल्लोष साजरा केला। हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही महायुतीचा विजय होईल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला। हरियाणाचा बदलणारा निकाल म्हणजे विरोधकांना मोठी चपराक आहे। राज्यात देखील असंच चित्र पाहायला मिळेल। आम्ही एवढी कामं केली आहेत त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार येईल अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभेतूनच लढणार असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले। बारामतीचे अधिकृत उमेदवार अजित पवार असतील असं प्रफुल्ल पटेल म्हणाले। विधानसभेसाठी शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले। दरम्यान कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमधल्या इच्छुक उमेदवारांच्या पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालयात मुलाखती पार पडल्या। ठाकरेंच्या पक्षाची वज्र निर्धार सभा मुंबईत पार पडली। फेक नरेटिव्हवरून ठाकरेंनी भाजपचा जोरदार समाचार घेतला। भाजपनं बोगस हिंदुत्वाचा बुरखा घातला असं म्हणत त्यांनी भाजपवर खणाघात केला। हरियाणाच्या जनतेने डबल इंजिन सरकार निवडल्याची प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवारांनी दिली। महाराष्ट्रातही महायुतीचाच विजय होणार असा विश्वास मुनगंटीवारांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती ठीक नसल्यानं सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले। आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील पुढे ढकलण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत मेळावा पार पडला। यावेळी मी 5 वेळा उपमुख्यमंत्री झालो परंतु यापुढे काही जातच नाही अशी खंत अजित पवारांनी बोलून दाखवली। अजित पवारांना आणखी धक्का बसण्याची शक्यता आहे। जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली तर उमेदवारी न मिळाल्यास शरद पवारांसोबत जाण्याची अतुल बेनकेंची तयारी आहे। जालन्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय। घनसावंगीतील ठाकरे गटाचे नेते हिकमत उढाण हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। 10 ऑक्टोबरला शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडेल। मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे हपापलेले होते, आता त्याचं काँग्रेसीकरण झालंय अशी टीका श्रीकांत शिंदेंनी केली। खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व भाषणात बांधून ठेवलं असा हल्लाबोल श्रीकांत शिंदेंनी केला। पुण्यासह राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे। वर्दीची भीतीच राहिली नाही अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। फडणवीसांनीच याचं उत्तर द्यावं असं सुळेंनी म्हटलं। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी या मागणीसाठी बौद्ध समाजाने अजित पवारांची भेट घेतली। कोणती जागा कोणाला मिळणार हे अद्याप निश्चित नसल्यानं याबद्दल निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे। ठाकरे पक्षाकडून कोथरूड, वडगाव शेरी आणि हडपसर या 3 जागांवर दावा करण्यात आला। स्वराज्य संघटनेला पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर संभाजीराजे 11 ऑक्टोबरला पुण्यात शक्ती प्रदर्शन करणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे मेळाव्यातून मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। माजी खासदार प्रिया दत्त पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्यात। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चिन्नीथला आणि वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्या सहभागी होत्या।